आरोग्य विभागामधील प्रशासनातील संरचना डावलून अनागोंदी कारभाराचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून पुण्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले। आज काँग्रेसचे आमदार धंगेकर यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला। आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असं मत माध्यमांशी बोलत असताना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलंय। शासनाने 16 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय काढला आणि लगेच 12 सप्टेंबर 2024 रोजी एक जुलमी शासन निर्णय काढला। यामध्ये की सार्वजनिक आरोग्य विभाग हा खूप महत्त्वाचा विषय आहे। सर्वसामान्यांच्या अगदी जवळचा विषय आहे। सेवा पुरवल्या जातात अशाच डिपार्टमेंटला हा शासन निर्णयानं त्याची रचना विस्कळीत होणार आहे, प्रशासन पूर्ण विस्कळीत होणार आहे आणि हा जो शासनाकडून जो डाव आखला गेलेला आहे तो अत्यंत घातक आहे, सर्वसामान्यांच्या दृष्टीने घातक आहे। याच्यामध्ये संचालक कार्यालयाकडचे सर्व अधिकार काढून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या उपसंचालक या पदाकडे ते अधिकार देण्यात आलेले आहेत। 12 सप्टेंबरच्या GR नुसार त्या संचालक कार्यालयाने आजपर्यंत कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असताना पूर्ण राज्याचे व्यवस्थितरित्या नियंत्रण करून सुप्रशासन केले, याची दखल म्हणून माननीय राजेश टोपे साहेबांनी हाऊसमध्ये ही गोष्ट शाबासकीची कौतुकाची थाप मांडली होती। त्याचबरोबर राज्याची पदभरती जी असेल ती सुद्धा पदभरती सारखा विषय या संचालक कार्यालयाकडून हाताळला गेला होता व्यवस्थित पारदर्शकपणे। अशा संचालक कार्यालयाचे अधिकार काढून घेऊन उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देणं म्हणजेच संचालक कार्यालयाला खिळखिळा करणं आणि प्रशासन गुंतागुंतीचं दिरंगाईचं करणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे की संचालकापेक्षा आयुक्तांपेक्षा अत्यंत कनिष्ठ असलेला दुय्यम असलेल्या अधिकाऱ्याकडं हे जे अधिकार सोपवण्याचे प्रयोजन काय आहे ही आमची मागणी आहे। जोपर्यंत हा शासन निर्णय 16 फेब्रुवारी 2024 आणि 12 सप्टेंबर 2024 चा अन्यायकारक आणि जुलमी असलेला शासन निर्णय जोपर्यंत रद्द केला जाणार नाही तोपर्यंत संघटना पुणे आणि मुंबईचे जे मुख्यालय आहे राज्याचे तिथं काम बंद आंदोलन पूर्णपणे 100% केलं जाईल अशी संघटनेची एक मागणी आहे, तो शासन निर्णय रद्द करावा।